आजच्या व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासून केली आहे. सकाळचं काही शूट करणं झालं नाही कारण आज आईची वगैरे ओटी भरायची आहे, त्यामुळे म्हटलं देवपूजाचं तरी घ्यावं सकाळचं. इथं मी आणि मावशी तयार होऊन निघालो बहिणीच्या घरी, कारण आईला बोलवलं होतं ओटी वगैरे भरण्यासाठी. आता माझ्या घरी ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि बहिणीच्या तिकडं जेवणाचा, त्यामुळे मी मावशी निघालो. आणि मी मावशी बहीण एकाच गलीत राहतो. तर इथं बघू शकता आई पण खूप लवकर आली होती, सकाळी 9:30ला चालते. तर इथं दोघी बहिणींच्या गप्पा सुरू होत्या आल्याबरोबर. इथं ऋतूचा अवतार तर बघू शकता कसा आहे. आणि मीन मावशी मस्त असं आयत्या जेवणावर गेलो होतो, कारण काय झालं होतं, आमच्या इकडं पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे पाणी वगैरे भरत बसले होते मी. त्याच्यामुळं मी गेलेच नाही. सर्व स्वयंपाक बहिणीने आणि आईने पोळ्या वगैरे बनवल्या होत्या. सगळ्यांनी मस्त जेवण ते केले. आणि आईची साडी घ्यायला गेलो नंतर आम्ही चौघी पण, कारण म्हणजे आईला कसं आपले पटते अगर नाही पटते असं होतं. तर त्याच्यामुळं म्हटलं आईच्या मनावरच घ्यावी आई आल्याच्या नंतर. तिकडूनच येताना आईला म्हटलं होतं आण म्हणून, पण आई म्हणले नको, आपण सगळ्याजणी बघू. तर मस्त अशी साडी घेतली. आता कोणची घेतली मी पुढे सांगतेच. आणि ओटीची सर्व तयारी वगैरे मी सकाळीच करून ठेवली होती. थोडंसं डेकोरेशन केलं होतं, जास्त काही केलं नव्हतं. तर इथं बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून फुलं व्हायची. अशा प्रकारे खूप मस्त वाटतं. आणि वेगवेगळे कार्यक्रम वगैरे केले ना आपल्या पण एक वेगळीच एनर्जी येते, खूप छान वाटतं घरामध्ये पण. आणि खूप वर्षातून अशा प्रकारे धोंडा आले आहे की ज्या धोंड्यामध्ये आईची ओटी भरायची आहे. आता बाकीचे जे आपले धोंडे असतात दरवर्षी, म्हणजे दर 3 वर्षाने येतात, ते फक्त आईच्या तिकडून जावयांना आणि लेकीलाच अशा प्रकारे असतात. पण हे खूप दिवसातून आलं आहे आईची ओटी भरायचा. याच्या अगोदर 7-8 वर्षापूर्वी आलता असं मला वाटतं, की आईला जोडवे वगैरे करायचे म्हणून. तर त्याच्यानंतर आत्ताच आला आहे, म्हणलं आईची वगैरे ओटी भरावी आणि मावशीची पण. तर मावशी पण आली होती, बघू शकता इथं मावशीची पण लगेच ओटी वगैरे भरून घेतली. मावशी म्हणजे आपली दुसरी आईच असते. तर इथं मस्त असं पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून अशा प्रकारे ओटी वगैरे भरून घेतली. ओटीला आंबे, नारळ, पुन्हा म्हणजे शिंगाराचं साहित्य असतं आपलं सर्व काही, म्हणजे मेहंदी कोण असो किंवा टिकला वगैरे सर्व दिलं होतं आम्ही. तर इथं ओटीला सर्व साहित्य वगैरे घातलं, एक नारळ आणि साडी. तर अशा प्रकारे छोटासाच आम्ही एकदम साधा आणि सिंपल कार्यक्रम ठेवला होता. तर बघू शकता खूप छान वाटतं अशा प्रकारे. नंतर आशीर्वाद वगैरे घेतले दोघींचे. आणि याचा मिनी ब्लॉग पण मी शेअर केलेला आहे, ते पण नक्की चेकआउट करा. ज्या ताई मिनी ब्लॉग बघतात ते मोठे बघत नाहीत, त्यामुळे म्हटलं मोठा पण शूट करावा आणि मिनी ब्लॉग पण शेअर करावा तुमच्यासोबत. तर नंतर मावशीनं आमच्या ओटीला घालण्यासाठी नंदातीप आणले होते माझ्या आणि बहिणीच्या. अशा प्रकारे दिले आमच्या ओटीमध्ये साडी वगैरे आणि सर्व दुसरं बाकीचं साहित्य. तर मस्त वाटतं अशा प्रकारे. आईनं अगोदरच दिलं होतं, तरी पण 2 दिवे आणले होते, ते पण आईने आमच्या ओटीला वगैरे घातले. नंतर या दोघी बहिणींच्या ही बहीण आणि आई आहे. तर मायलिकीचं इथं प्रेम ऋतू चाललं होतं आणि ह्या दोघी बहिणीचं सुरू होतं हसायला. पदर घेऊन बघत होत्या डोक्यावर कसं दिसत आहे ते. तर बघू शकता अशा प्रकारे बहिणीचे खूप म्हणजे छान वाटतं. नंतर बघू शकता बहीण पण व्हिडिओ काढत होती, तिचं पण चॅनल आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या आहेत आईला आणि माऊला घेतलेल्या साड्या, त्या पण कशा वाटल्या. तर चला आता इथंच मी ब्लॉगची एंड करते. आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.